अपडेट न्यूज। मागील वर्षीपासून दारव्हा ते आर्णी रोड रस्त्याचं काम सुरू आहे, परंतु ज्या ठिकाणी रोड रस्त्याचं काम आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅरिगेट लावणं किंवा रेडियमच्या पट्ट्या लावणं अत्यंत गरजेचे असतात। परंतु ज्या ईगल कंपनीच्या माध्यमातून रस्त्याचं बांधकाम सुरू आहे त्यांनी मात्र काम सुरू असताना रस्त्यावर अपघात होऊ नये यासाठी कोणतीही काळजी घेतलेली दिसून येत नाही। यामधून कंपनीचा निष्काळजीपणा स्पष्ट दिसून येतोय। त्यामुळे 3 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री 2:30 ते 2:45 वाजता ट्रक वाहन क्रमांक MH20 EG 9537 आर्णी ते दारव्हा येथे असताना महागाव ते धनगरवाडी या गावाच्या मधात रस्त्याचं काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्यात सूचना फलक व बॅरिगेट न लावल्यामुळे पाऊस सुरू असल्यामुळे ट्रक मध्यभागातून घेण्यासाठी रस्त्यावरून जाताना पुढील केलेलं खोदकाम न दिसल्यामुळे ट्रक सरळ खोदकाम केलेल्या खड्ड्यात पडला। त्यामुळे ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून ड्रायव्हर सुद्धा सुदैवाने बाल बचावला। परंतु असे अपघात पुढे सुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ शकतात याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे सदर रोड रस्त्याचं काम करणाऱ्या ईगल कंपनीवर जिल्हाधिकारी यवतमाळ व सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य ती कारवाई करण्यात यावी, तसेच ट्रक चालकाचे झालेले नुकसान भरपाई कंपनीने द्यावी। यापुढे दारव्हा ते आर्णी रोड रस्त्याच्या कामामुळे अपघात झाल्यास सरळ कंपनीवर गुन्हे करण्यात यावे अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने विनोद मुधाने, बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम यांच्यासह सुनील गवई जिल्हाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा यांच्या वतीने करण्यात आली। संपादक सय्यद मतीन। मी विनोद मुधाने, बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम तथा प्रभारी दारव्हा दिग्रसनेर विधानसभा मतदारसंघ। मी सध्या दारव्हा ते आर्णी रोडवर उभा आहे आणि या दारव्हा ते आर्णी रोडचं मागील वर्षापासून काम सुरू आहे आणि काम सुरू असताना रोड रस्त्याचे काम सुरू आहे आणि मी महागाव आणि धनगरवाडीच्या मधामध्ये इथे उभा आहे आणि सध्या माझ्या पाठीमागे जे आपण पाहतात ते ट्रकाचा एक ट्रक आहे आणि त्या ट्रकाचा अपघात झालेला आहे। रात्री 2:30 ते 2:45 वाजताचा हा अपघात आहे आणि हा अपघात अशामुळे झालेला आहे की रस्त्याचे काम सुरू आहे आणि रस्त्याचे काम सुरू असताना हे जे काम आहे हे ईगल कंस्ट्रक्शन कंपनीचं काम आहे। ईगल कंपनीचे काम सुरू असताना ईगल कंपनीने या रस्त्यामध्ये बॅरिगेड्स लावायला पाहिजे की काम सुरू आहे आणि काम सुरू असताना रस्ता या मार्गाने काढलेला आहे असं त्या ठिकाणी दर्शवलं पाहिजे। परंतु या ठिकाणी कोणतेही फलक न लावता, रेडियम न लावता, रस्ता न दाखवता बाजूचा हे काम सुरू आहे आणि त्यामुळे हा मोठा अपघात इथे झालेला आहे। यामध्ये जीवितहानीसुद्धा होऊ शकली असती, परंतु या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र ट्रकाचा मात्र चुराडा झालेला आहे आणि त्यामुळे या कंपनीवर माननीय जिल्हाधिकारी त्याचबरोबर पोलीस स्टेशन अंतर्गत यावर गुन्हासुद्धा दाखल करायला पाहिजे आणि त्यामुळे रस्त्यामध्ये अनेक अपघात होऊ शकतात आणि या कंपनीवर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने मी विनोद मुधाने अशी शासन प्रशासनात सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांनी यांच्यावर ही कारवाई कंपनीवर करण्यात यावी अशी मागणी मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने विनोद मुधाने करीत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.